आटपाट नगरी होती, पण नगरीची माणसं मात्र खूप दुःखी होती. कष्टी होती, गांजलेली होती, पिडलेली होती, भुकेली होती, आजारी होती, तहानलेली होती, थेंब थेंब पाण्यासाठी वणवण करत होती, घोटभर पाण्यासाठी आसूसली होती. काय करावं, कसं करावं या चिंतेनं त्यांची झोप उडाली होती. आणि एका भल्या सकाळी एक स्त्री गावात आली. तरतरीत, मुखावर हास्य, अंगावर साधं लुगडं आणि चोळी, कपाळावर कुंकू आणि एका हातात केरसुणी आणि दुसऱ्या हाती बादली. गावातल्या माणसांनी तिला विचारलं, बाई तू कोण, कुठली, तुझं नाव काय, तू कशासाठी आली, तू इथं किती दिवस राहणार, कुणाकडे राहणार? सांगते, सगळं काही सांगते. माझं नाव लक्ष्मी. अहो, हे तुमचं गाव, काय याची दशा, किती ही गरिबी, किती हा अडाणीपणा, किती हा आळस. लक्ष्मीबाई, तुम्ही बोलता ते पटतं आम्हाला, पण काय करणार, उपाय आम्हाला कोण सांगणार, आम्हाला कोण सुधारणार? त्यासाठीच तर मी आली आहे ना. हे बघा, मी जे सांगते ते नीट समजावून घ्या. तुम्हाला ते जर पटलं तर तसं करा. आहे कबूल? कबूल कबूल. गावाचं भलं होण्यासाठी आम्ही तुम्ही सांगाल ते करू. ऐका तर मग, तुमची, आमची, सगळ्या गावाची, सगळ्या देशाची एकच अडचण आहे, एकच प्रश्न आहे, आणि तो म्हणजे पाण्याचा. हा पाण्याचा प्रश्न जोवर आहे ना, तोवर आपली प्रगती होणार नाही. आणि म्हणूनच पाण्याच्या साठ्याभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणं, घाण, मलमूत्र, सांडपाणी, घनकचरा त्याच्यामध्ये मुरू न देणं, पाण्याची साठवण, पाण्याचं शुद्धीकरण आणि पाणीपट्टी भरून पाणी योजना यशस्वी करणं या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यासाठीच निर्मल महाराष्ट्र अभियान ही योजना आहे. ही योजना तुमच्या आमच्या सर्वांच्या भल्यासाठीच आहे आणि ही योजना यशस्वी करणं आपल्याच हाती आहे, हे पक्क लक्षात ठेवा. पाण्याची साठवण कशी करायची, का करायची, हे सगळं समजावून घेतलं पाहिजे. सांगा बरं, वर्षातून किती दिवस पाऊस पडतो? अहो, 4 महिने पावसाळ्याचे असतात. बरोबर. आता या 4 महिन्यात अगदी रोज 24 तास पाऊस पडतो का? छे, हो, कधी रपारपा पडतो, अहो कधी तोंड बी दावत नाही. याची वाट बघून अगदी कंटाळून जातो बघा. अगदी खरंय. म्हणजे या पावसाळ्यातल्या 4 महिन्यात जेमतेम 40 दिवसच पाऊस असतो आणि या 40 दिवसात देखील फक्त 96 तासच तो पडतो. म्हणजे वर्षाच्या 365 दिवसांपैकी फक्त 4 दिवस पाऊस पडतो आणि पाणी तर सगळ्यांना पूर्ण वर्षभर आवश्यक असतं. पण त्यातलं नेमकं सजीवांना जगण्यासाठी, घरगुती वापरासाठी, शेतीसाठी आणि उद्योग व्यवसायासाठी वापरावं लागतंच. आपल्या जगात गोड पाण्याचा साठा किती? किती म्हणजे ते तुम्हीच सांगा की. अहो, फक्त 1%. कसं ते बघा. जगातल्या पाण्याच्या एकूण साठ्यापैकी 97% पाणी तर समुद्रात आहे, 2% पाणी बर्फरूपात आणि फक्त 1%च पाणी पिण्यायोग्य आणि वापरण्यायोग्य असं आहे. ही आकडेवारी बघून सर्वांचे चेहरे आश्चर्यचकित झाले. मग कसं करायचं, हा प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर उमटला. आपण बँकेत पैसे साठवतो, ते आपल्याला योग्य वेळी उपयोगी येतात. त्याचप्रमाणे आपण पाण्याचा प्रत्येक थेंब साठवला पाहिजे, तरच तो योग्य प्रकाराने आपल्याला वापरता येईल. काय मी सांगते ते पटतंय ना? पटतं. हे पाणी साठवायचं कसं? सांगते ना. अहो, पावसाचं पाणी घराच्या छपरावर पडतं, ते पन्हाळीमधून जमिनीवर पडतं, वाहून जातं. त्याचा आपण योग्य प्रकारे उपयोग करू शकतो. कसा? उन्हाळ्यातच छतावर पन्हाळी जोडायची, छत उतरतं ठेवायचं, ते पाणी साठवण्यासाठी टाक्या बांधायच्या, शोष खड्डे खणायचे. ही सगळी तयारी आधीपासूनच केली पाहिजे. पावसाचं छतावर पडलेलं पहिलं पाणी साठवायचं नाही, कारण छपरावरची घाण, कचरा, पालापाचोळा त्यात असतो ना, ते पाणी सोडून द्यायचं. त्यानंतरचं पावसाचं छतावरलं पाणी पन्हाळीवर बांधलेल्या टाकीत साठवायचं. हे पाणी गाळून घ्यायचं.
तरच ते पाणी टंचाईच्या वेळेला पिण्यासाठी वापरता येईल. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवला तरच पाण्याची भूजल पातळी वाढेल. जमिनीवर पडणारा पाऊस जमिनीत मुरायला 200 ते 300 फूट खोलपर्यंत जायला अनेक वर्षांचा कालावधी लागतो. आपल्या शेतीसाठी किती पाण्याची गरज आहे? कोणत्या पिकाला किती पाणी लागतं? पाण्याचा साठा किती? जमिनीची प्रत काय? कोणती पिके घ्यायची? कोणत्या हंगामात घ्यायची? या सर्व गोष्टींचे बारीक सारीक तपशीलवार नियोजन करणं आवश्यक आहे. केवळ जमिनीतूनच पाण्याचा उपसा करून चालणार नाही. पाणी पुनर्भरणामुळे पाणी स्वच्छ होते. त्यातील वाढीव दूषित घटक कमी होण्यास मदत होते. पाण्याची भूजल पातळी कधी वाढवायची? त्याचं उत्तर असं आहे की विहिरी, हातपंप, बोरवेल, ट्यूबवेल या सर्व ठिकाणी शोषखड्डे करायचे, छतावरचं पाणी त्यात साठवायचं. या उपायामुळे पाण्याची भूजल पातळी वाढेल. आता तुम्ही बघताच की पाण्यासाठी बाया-बापड्यांना, पोरीबाळींना किती वणवण करावी लागते. उन्हातून डोक्यावर हंडे घेऊन पायपीट करावी लागते. त्यांची दमणूक होते. त्यांना आजारपण येतं. मग आला औषध पाण्याचा, डॉक्टरचा खर्च. आजारीपणात कामावर कसं जाणार? शाळेत कसं जाणार? कामधंदा कसा करणार? म्हणजे सगळीकडूनच नुकसान का नाही? म्हणून पाण्याचा प्रत्येक थेंब साठवणं आणि तो जपून वापरणं फार आवश्यक आहे. नळावर पाणी भरताना घागर भरून झाली, बादली भरून झाली, हंडा भरून झाला की नळाची तोटी बंद केलीच पाहिजे. नाहीतर नळातून पाणी बदाबदा वाहून जाणार. त्याचा ना पिण्याला उपयोग, ना शेतीला, ना कशाला. आपली गावाची लोकसंख्या किती? प्रत्येकाला पिण्यासाठी, घरगुती वापरासाठी किती पाणी गरजेचं आहे? शेतीसाठी किती पाणी हवंय? याचा अभ्यास करून बंधारे, तलाव आणि धरणं सर्व गावकऱ्यांनी मिळून बांधली पाहिजेत. म्हणजे पाणी कमी पडणार नाही. नळ, कोंडाळी, पंप अशा वेगवेगळ्या मार्गांनी गावाला पाणी पुरवठा होतो. त्यांची सर्वांनी मिळून देखभाल केली पाहिजे. तरच पाण्याचा साठा टिकेल. विहिरी, तलाव, ओहोळात गाळ साठतो आणि झरे बुजतात. हा गाळ काढला पाहिजे. झऱ्यांची तोंड उघडली पाहिजेत. तरच पाण्याची साठवण होईल. खोली वाढली तर पाण्याची पातळीही वाढेल. शेतीसाठी योग्य तेवढंच पाणी वापरायचं. ते वाया जाता कामा नये याची दक्षता घ्यायची. लक्ष्मीचं बोलणं सर्वजण शांत चित्तानं ऐकत होते. ते त्यांना पटतंय हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. लक्ष्मी ठाम निर्धारानं म्हणाली, मग घ्या तर शपथ. थेंब थेंब पाण्याचा वाया नाही घालवायचा. थेंब थेंब पाण्याचा वाया नाही घालवायचा. जमिनीत जिरवायचा, जपून वापरायचा. जमिनीत जिरवायचा, जपून वापरायचा. तुमचा, आमचा, सर्वांचा हा वसा आहे. तो सर्वांनी पाळायचा. तुमचा, आमचा, सर्वांचा हा वसा आहे. तो सर्वांनी पाळायचा. हा, सर्वांनी पाळायचा. सर्वांनी पाळायचा. हे बघा, पाणी कसं जिरवायचं, पाणी कसं मुरवायचं, पाणी कसं साठवायचं, थेंब थेंब पाणी देखील कसं वापरायचं हे आपण शिकलो. पाणी हे जीवन आहे. पाणी हे अमृत आहे. पण केव्हा? जर ते शुद्ध करून, पिण्यायोग्य करून त्याचा व्यवस्थित वापर केला तर, निर्जंतुक केलं तर. तसं केलं नाही तर हेच पाणी, हेच जीवन जहर होईल, विष होईल, आजारपण आणेल, रोग आणेल, अगदी मरण सुद्धा आणेल. होणाऱ्या आजारापैकी बहुतांशी आजार हे दूषित पाण्यामुळे होतात हे लक्षात घ्यायला हवं. हा धोका वेळच्या वेळीच ओळखून पाण्याची तपासणी करणं आवश्यक आहे. पाणी शुद्ध करून वापरलं तरच ते जीवन सुखकर, आरोग्यदायक आणि अमृतमय होईल. आणि म्हणूनच गाव पातळीवर आणि प्रत्येकाच्या घरी पाण्याचं शुद्धीकरण आणि निर्जंतुकीकरण कसं करायचं ते समजावून घेणं महत्वाचं आहे. आपल्या ग्रामपंचायतीमार्फत आपण पाणी तपासणी करून घेऊ शकतो. ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा आणि स्वच्छता समिती असं तिचं नाव. इथला पाणी कर्मचारी पाणी तपासणी करतो. तो नियमितपणे गावातल्या पाण्याच्या साठ्यातले नमुने गोळा करतो. पाणी ग्रामपंचायतीत त्यांची तपासणी करून घेतो. ओटी करतो, म्हणजेच सेंद्रिय चाचणी करतो. पाण्यात कोणकोणते घटक किती प्रमाणात आहेत याची नोंद ठेवतो. जर पाण्याच्या स्रोतात म्हणजेच
पाण्याच्या साठ्यात अपायकारक घटक असतील तर त्यांची माहिती गावकऱ्यांना देतो आणि पाणी पिण्यासाठी वापरासाठी अपायकारक आहे हे तो सांगतो. ही सगळी जबाबदारी आहे ग्रामपंचायतीची. पण तेवढ्यानं काम पूर्ण होणार नाही. आपली सगळ्यांची, लहान थोर गावकऱ्यांची, स्त्री पुरुषांची पाण्याविषयी घ्यायची काळजी ही जबाबदारीच आहे. घरी जे पाणी आपण पिण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी वापरतो ते झाकून ठेवलं पाहिजे. अगदी उंचावर झाकून ठेवलं पाहिजे. भांड्याला तोटी हवी किंवा ओगराळ्यानं भांड्यातलं पाणी काढून घेतलं पाहिजे. पिण्याच्या पाण्यात हात किंवा बोटं बुचकळू नयेत. हाताला लागलेले घाणीचे जंतू पाण्यात शिरतात ना, पाणी अशुद्ध होतं त्यानं. म्हणून तुरटी फिरवून, गाळून, उकळून पाणी पिण्यायोग्य केलं पाहिजे. आणि बरं का मंडळी, आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळायचा. त्या दिवशी पाण्याची साठवण, टाक्या स्वच्छ कोरड्या करायच्या. पाण्याच्या स्रोताजवळचा परिसर म्हणजेच पाण्याच्या साठवणीजवळचा परिसर स्वच्छ राखायचा. त्या ठिकाणी केर कचरा, मलमूत्र असता कामा नये. गलिच्छ घाण पाणी त्या परिसरात मुरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सांडपाण्याची देखील योग्य रीतीनं विल्हेवाट लावली पाहिजे. गटारं उघडी नसावीत, ती वाहती असावीत, तुंबू देऊ नयेत. लक्षात ठेवा, ही योजना माझी, आमची, आपल्या सगळ्या गावाची आहे. ती सर्वांनी मिळून सहकार्यानं यशस्वी करायची आहे. याची सगळ्यांनी 100% खात्री ठेवली पाहिजे आणि तशी कृती केली पाहिजे. आकाशातून पडणारा पाण्याचा थेंब थेंब शुद्धच असतो. वातावरणातून पडताना आणि जमिनीवर पडल्यावर त्यात अशुद्ध मिसळतात आणि म्हणूनच पाणी तपासणी आणि पाणी शुद्धीकरण या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. काही दिवसांनी पुन्हा एकवार गावकरी एकत्र जमले. लक्ष्मीबाईंनी त्यांना सांगितलं, पाणीपट्टी भरावी वेळच्या वेळी. गाव समृद्धीसाठी सवय ही चांगली. पाणीपट्टी जमा झाली की त्याचे अनेक फायदे आहेत. उदाहरणार्थ, TCL पावडर आणता येते, प्रयोगशाळेत पाणी तपासणी करता येते, पाणी सेवकाचा पगार वेळच्या वेळी भागवता येतो आणि सगळ्यात महत्वाचं, नळ कोंडाळी जर बिघडली असतील तर त्यांची दुरुस्तीही वेळच्या वेळी करता येते. जेणेकरून पाणी योग्य रीतीनं प्रत्येकाच्या दारात सुयोग्य पद्धतीनं पोचवलं जातं. आणि बघता बघता गाव सुखी झाला, समृद्ध झाला, निर्मल झाला, सुजल झाला. आणि लक्ष्मीबाई गावकऱ्यांना म्हणाली, गावकरी दादांनो, आयाबायांनो, भावा बहिणींनो, पोराबाळांनो, आता माझं इथलं काम संपलं. आता मला दुसऱ्या गावी जायला हवं. तिथं माझी जास्त गरज आहे. लक्षात ठेवा, हाती घेतलेलं काम थांबवू नका, अखंड सुरू ठेवा. थांबला तो संपला. हा वसा आहे सर्वांच्या कल्याणाचा. म्हणूनच सांगते,